नमस्कार, मी सायली जंगम. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर आजची व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर आजची व्हिडिओ घेऊन आले ते सांगते. मी आपल्या मेन मुद्द्याकडे वळूया. तर ब्लाऊज आपण शिवत असतो तेव्हा, जोडत असतो तेव्हा दोन्ही कटोरी एका साईडच्या होतात. म्हणजे दोन्ही कटोरी एका बाजूच्याच होतात. एकतर उजव्या साईडच्या तरी होतात किंवा डाव्या साईडच्या तरी होतात. तर त्या का होतात? किंवा मग फिटिंग करताना आर्महोलकडची साईड, फ्रंटची आर्महोलची साईड बॅक साईडला जाते, बॅक साईडचा आर्महोल फ्रंटला येतो. तर ते कशामुळे होतं? आणि फिटिंग करताना हे बाही छोटी मोठी होते किंवा एक साईडनी सुरुवात केल्यावर पुरते आणि दुसऱ्या साईडला पुरतच नाही. या सगळ्या गोष्टी होतात. आणि जोडताना योगपट्टीसुद्धा खालीवर होते, बटनपट्टी मागे पुढे होते, वर खाली होते. तर या सगळ्या गोष्टी आपण ह्या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आता सांगते तुम्हाला. तर हे मी ब्लाऊजचं कटिंग करून ठेवलेलं आहे. कटोरी ब्लाऊज आहे आणि हे अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही कटिंग केलेलं आहे. तर जोडायचं सुद्धा आहे. तर हे पहा कटोरी. तर सगळ्यात आधी मार्किंग करायला विसरायचं नाही. तर हे अस्तर आहे. तर अस्तरवर पहिलं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे बघा. तर दोन्ही साईडला मार्किंग झाले. तर त्याच पद्धतीने योगपट्टी, दोन्ही योगपट्ट्या ह्या डबल आहेत. हे पहा, डबल कटोरी, डबल योगपट्टी. तर सगळ्यात आधी मार्किंग करून घ्यायचं आहे. हे कटोरीच्या बाजूचे पॅनल दोन, हे सुद्धा दोन आहेत. तर असं मार्किंग करून घ्यायचंय. तर बाहीचं मी नंतरच सांगणार आहे. म्हणजे जेव्हा जॉईन करेन तेव्हाच सांगेन. म्हणजे आर्महोल बद्दल सुद्धा सांगता येईल मला. तर आता मेन फॅब्रिक सरळ करून म्हणजे उलटं ठेवलंय. तर आता हे मार्किंगची साईड वरच्या साईडला ठेवूयात अशी. तर जेव्हा आपण जॉईंट करतो त्यावेळेस हे मार्किंग बघायचं आहे. मार्किंगची साईड अशी वरतीच असायला पाहिजे. जर तुम्ही मार्किंग ह्या साईडला आणि ही जर अशी ठेवली तर दोन्ही कटोरी एका साईडच्या होतात. त्यामुळे मार्किंग करायला विसरायचं नाही. हे पहा. तर मार्किंगची साईड वरती असले की आपला टक सुद्धा पुन्हा व्यवस्थित मारता येतो. म्हणजे एका साईडच्या दोन्ही होत नाहीत. तर जोडून घेऊया पटकन. तर आता इकडे पण शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे अस्तर अटॅच करून घेते. तर हे पहा, मार्किंग केले ते कापड असं म्हणजे मार्किंग दिसायला पाहिजे आपल्याला. या पद्धतीने ठेवायचं. म्हणजे पलटी केल्यावर मार्किंग दिसलं पाहिजे की उलटं होत नाही. किंवा योगपट्ट्या सुद्धा दोन्ही एकाच साईडच्या होतात. तर हे बघा, ठेवतानाच आपण असं ठेवायचंय. असं ठेवलं की उलटं होत नाही. एका साईडच्याच दोन्ही होत नाहीत योगपट्ट्या. योगपट्ट्यांमध्ये पण हा प्रॉब्लेम होतो. दोन्ही योगपट्ट्या एका साईडच्याच होतात. तर आता हे मी जेव्हा पलटी करेन तेव्हा हे मार्किंग मला वरती दिसेल. तर हे सुद्धा अटॅच करून घेऊयात.
बॅक साईडचा पूर्ण पॅनल तयार आहे, बॅक साईड पूर्ण रेडी आहे। तर आता मी ह्याला बाजूला ठेवते। तर आता हे सगळं अस्तरला अटॅच करून ठेवलंय, कटोरी वगैरे ते सगळं आउटसाइडचं कट करून घेऊयात। तर हे पहा, एक्स्ट्राचं कापड कटिंग करून झालेलं आहे। तर ही कटोरी आहे। तर हे बघा, ही मार्किंगची साईड वरती दिसते, पण हे जर मार्किंगची साईड जर आतल्या साईडला गेली तर तुमची कटोरी एकाच साईडची होईल, दोन्ही। म्हणजे ह्या कापडामध्ये लक्षात येतं, पण जेव्हा आपण अस्तरचे ब्लाऊज शिवतो साड्यांवरचे तेव्हा लक्षात येत नाही। तर हे बघा, हे असं मार्किंग करायचं। तर आता टक्स कसा टाकायचा ते सुद्धा सांगते। तर हे मार्किंग आहे। तर हे पहा, हे उलट ठेवते, हे फोल्ड करते। हे पहा, तर मी ही एवढं मार्जिन सोडून फोल्ड करते। हे पहा, हा सेंटर। तर सेंटर करताना असा करायचा नाहीये, दोन्ही समान घ्यायचे नाहीये। तर इथे पाव इंच मार्जिन सोडून मग टक्स टाकायचा आहे। तर हे पहा, इथं मी मार्किंग करते, एवढी जागा सोडून टक्स मारायचा आहे। तर हे कशासाठी, तर ही एवढी शिलाई आपली बटनपट्टीमध्येच जाते। आणि जर हे असा जर आपण टक्स पॉइंट काढला, इथे सेंटर करून जर टक्स मारला तर काय होतं, शिलाईत अजून इकडची जाते आणि मग हा कटोरीचा टक्स एकदम इकडे पुढे येतो ब्लाऊज वेअर केल्यावर। तर हे पहा, तर मी आता 2 इंचाच्या अंतरावर मार्किंग करते आणि इथे 2.5। तर आता टक्स मारूया, पाहूया टक्सचा पप कसा येतो तो। तर याच पद्धतीने या साईडचा सुद्धा करायचा आहे। तर इथे सुद्धा मी पाव इंचाचं मार्जिन सोडते बटनपट्टीसाठी। इथेही 2 इंचावर मार्किंग करते, रुंद आणि 2.5 इंच उंच। तर हे पहा, तर ही पहा किती छान कटोरी आलेली आहे। ही पहा किती सुंदर कटोरी आलेली आहे। तर आता आपण ह्या साईडचे दोन्ही पॅनल जोडून घेऊयात। तर इथे सुद्धा तुमच्या लक्षात येईल, हे पहा मार्किंगची साईड मला वरती दिसते। मग अशा पद्धतीने जर तुम्ही जर कटिंग केलं आणि कटिंग शिवलं तर पहिलं मार्किंग करायला अजिबात विसरायचं नाही। हे पहा, नाहीतर मग एकाच साईडचे दोन्ही होतात। तर आता हे मार्किंगचं आता त्या साईडला जाईल आणि हे ह्या साईडला येईल। हे पहा, तर आता पहिलं पाहून घ्यायचं आहे आपल्याला हे बरोबर पुरतंय ना की कमी जास्त होते। तर हे पहा, इथपर्यंत हे कटोरी बरोबर पुरते। पण तुम्हाला जर वाटलं हे कटोरीचा भाग खूप मोठा आहे आणि हा जो अटॅच करतोय तो जरासा छोटा आहे, तर अगदी हलकासाच खेचायचा आहे, खूप ताणायचा नाही, जरासाच खेचायचा आहे हलक्या हाताने, कमी पडत असेल तर। शिलाई करताना डबलच करायची आहे। तर हे बघा पूर्ण पुरलेला आहे व्यवस्थित। तर आता दुसरी साईड सुद्धा अटॅच करून दाखवते। तर आता इथे सुद्धा तसंच करायचं आहे, जो भाग कमी पडेल तो थोडासा हलक्या हाताने खेचायचा आहे, अगदी हलक्या हाताने। हे पहा इथपर्यंत बरोबर येतोय। पण वाटलं जर हा असा एवढा कमी पडतोय तर अगदी असा जर कमी पडला तर अगदी हलक्या हाताने खेचायचा आहे।
तर हे पहा, हा सुद्धा बरोबर पुरलेला आहे. हे पहा, तर डबल शिलाई करून घ्यायची आहे. तर हे पहा, मी डबल शिलाई करून घेतले. तर आता हे बटन पट्टीचा जो स्पेस दिसतोय, तर ह्या दोन्ही मेजर करायच्या आहेत. दोन्ही समान आहेत ना, तर नाहीतर मग कमी जास्त होतात अशा. म्हणजे एक आता ह्या दोन्ही सेम आहेत, पण सेम जरी असं वाटलं तरी पण मेजर करायचं आहे. डायरेक्ट योगपट्टी लावायची नाही आहे. हे पहा, तर दोन्ही समान आहेत. जर आता एक्स्ट्रा थोडी असती, कुठली एक्स्ट्रा असते तर मी कट केलं असतं, कारण नंतर मग कट करायला गेल्यावर योगपट्टी मग खालीवर होते. तर योगपट्टी अटॅच करण्याच्या आधी हे मेजर करायचं आहे. दोन्ही सेम आहेत ना. तर हे पहा, आता योगपट्टी अटॅच करूया. योगपट्टी पण अटॅच करताना मेजर करून घ्यायची आहे बॅक साईडच्या याला. तर ती मेजर कशी करायची ती हे दाखवते. तर हे बघा, बॅक पॅनलवर मी फ्रंट ठेवलेला आहे. हे पहा, हे पहा, फ्रंट ठेवलाय बॅकवर. हा पहा, बॅकवर ठेवलेला आहे. तर आता योगपट्टी पण मेजर करते मी. मग नाहीतर मग किंवा हा भाग खूप मोठा होतो. जर योगपट्टी जर व्यवस्थित कटिंग केलेलं नसलं मेजरमेंट प्रमाणे, किंवा तर एक्स्ट्राचं वाढीव खालच्या साईडला येतो. तर आता मी इथेच मेजर करते. हा शिलाईचा आहे, ही एवढी शिलाई आहे. हे सोडून हे बघा, ही शिलाई आहे. इथून मी शिलाई मारली, म्हणजे योगपट्टी अटॅच केली अस्तरला ती. तर आता मी इथेच मेजर करणार आहे. हे पहा, हा शिलाईचा भाग गेला, हा शिलाईचा सोडला मी. आणि हे बघा, तर आता इथून हे एवढं कापड उरतंय. तर हे एवढं कापड आपलं अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल, म्हणजे पाव इंच. म्हणजे हा पाव जाईल शिलाईमध्ये आणि हा योगपट्टीचा पाव जाईल. तर हे दोन्ही मिळून, हे बघा, हे दोन्ही मिळून आपलं शिलाईत जाईल. म्हणजे हे एवढं सर्व शिलाईत जाणार आहे. तर योगपट्टी बरोबर आहे. तर मी आता तुम्हाला अटॅच करून दाखवते, बरोबर पुरते का पाहूयात. त्याच मेजर प्रमाणे येते का. तर आता ह्या सुद्धा दोन्ही योगपट्ट्या आपण किती फोल्ड करणार आहोत, तर ते आधीच मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे मी नेहमी करत नाही शिवताना, आता तुम्हाला दाखवते म्हणून. नाहीतर मग एक हिथून शिलाई मारली जाते आणि एक हिथून शिलाई मारली जाते, मग योगपट्टीची लेवल सुद्धा चुकते. त्यासाठी तर आता योगपट्टी कवर शिलाई सकट कशी लावायची, कवर शिलाईसह. तर हे बघा, हे मी इथे ठेवलंय, हे मेन फॅब्रिक. तर मेन फॅब्रिक मी इथे ठेवते आणि हे करते, पलटी करते. हे बघा, तर इथे असं फोल्ड करायचं आहे. ह्या साईडने दिसणार नाही, असं फोल्ड करायचं आहे. आणि ही योगपट्टी इथे वरती करायची आहे, ठेवायची आहे. तर आता इथे मार्किंग केले, तिथून मी शिलाई करते. हे पहा, हे कापड खाली आहे. ही आपण कटोरी जोडली, तो फ्रंट आहे आणि हे अस्तर आहे. तर आता आपण इथून शिलाई करूयात. तर आता मी ब्ल्यू वरूनच शिलाई मारणार आहे. जिथे ब्ल्यू मार्किंग केले तिथे थोडीशी क्रॉस शिलाई मारायची. आणि हा कटोरीचा टक्स मी कट न करता फोल्ड करते. हे पहा, हे एवढं कापड आहे, तर ते मी असं फोल्ड करते, म्हणजे चपटी दिसणार नाही कटोरी शिलाईत आल्यामुळे. तर हे एवढं एक्स्ट्रा होतं, पण त्यातला पाव आणि हे पाव असं मी त्याच मेजरची डबल शिलाई मी लगेच करून घेतली. तर मी हे काढत नाही दाबा खालून.
आता दुसऱ्या साईडचे अटॅच करून दाखवते. तर आता हे बघा, हे पण तसंच त्याच पद्धतीने योगपट्टी अटॅच करून घ्यायची आहे. हे मी फोल्ड करते. हे बघा, हे दोन्ही ह्याच्यामध्ये हे फोल्ड करते. तर ह्याची मी योगपट्टी कवर शिलाई सकट कशी लावायची त्याची मी शॉर्ट व्हिडिओ सुद्धा बनवली होती. आपल्यापैकी अनेक जणांनी पाहिले असेल आणि नसेलही, तर नक्की माझ्या चॅनलवर जाऊन पहा ती. म्हणजे तिला खरं जास्त व्ह्यूज आलेच नाहीत, पण पहा तुम्ही जाऊन. तर त्यासारखाच हा पण टक्स मी असा फोल्ड करते आणि शिलाई करून घेऊया. तर हे बघा, दोन्ही योगपट्ट्या अटॅच झालेल्या आहेत. तर ह्यांना आता आपण पलटी करूयात. तर हे बघा, दोन्ही पलटी झालेल्या आहेत. तर आता इथे दाब शिलाई मारून घ्यायची आहे खालून. ही बघा, कवर शिलाईसह योगपट्टी अटॅच झालेली आहे आपली. ही पहा, म्हणजे इथून आता धागे दोरे निघण्याचे काही हे नाही. तर आता इथे दाब शिलाई मारून घेते. तर हे पहा, योगपट्टी दोन्ही अटॅच झालेले आहे. आणि आता जोडून झाल्यावर सुद्धा पुन्हा मेजर करायचं आहे. दोन्ही बटनपट्टी लावताना खालीवर होणार नाही, चुका होणार नाही, त्यासाठी आत्ताच आधीच बटनपट्टी लावण्याआधीच चेक करायचे दोन्ही बटनपट्टीचा जो स्पेस आहे तो योगपट्टी अटॅच झाल्यावरचा. तर हे पहा, तर दोन्ही बरोबर आहेत. आणि जर वाटलं तुम्हाला खूप मोठी आहे तर थोडंसं इकडून तुम्ही कट करू शकता. असं वाटलं ही एवढं एक्स्ट्रा आहे तर इथून हा शेप देऊन तुम्ही थोडंसं कट केलं तरी चालेल. पण इतकं अंतर असेल तर पूर्ण ब्लाऊज बिघडून जाईल. तर इतकं अंतर चालणार नाही, एवढंच असेल तर चालेल. तर आता आपण बटनपट्टी अटॅच करून घेऊयात. तर आता मी बटनपट्टी लावून घेते. तर दोन्ही बटनपट्ट्या अटॅच झालेल्या आहेत. आणि मी हुक आयची पट्टीसुद्धा म्हणजे आयसुद्धा मशीनवरच करून घेतले. आणि ही हुकची पट्टी. तर हे बघा, तर आत्तासुद्धा बटनपट्टी लावून झाल्यावर सुद्धा मेजर करायचं आहे. आपली बटनपट्टी कमी जास्त नाही आहे ना. तर हे पहा, मग पायपिंग केल्यावर कधी कधी पायपिंग झाल्यावर लक्षात येतं की आपली एक पट्टी खूप मोठी आहे. तर त्याआधी सगळ्या गोष्टी मेजर करून घ्यायच्या आहेत. तर ही पहा, मी ही याच्यावर ठेवते. ही पहा, तर अगदी किंचितशी मला हुकाची पट्टी किंचितशी एक्स्ट्रा वाटते, अगदी एवढी. तर आता एवढी वाटली तर कट करून टाकायची आहे. तर माझी ही थोडीशीच वाटते, जर अशी वाटते किंचित अगदी. तर तुमची जर एवढी असेल, इतकी असेल तरी कट करून शेप देऊन कट करून घेतले तरी चालेल. तर आता माझी थोडीशी आहे ती मी कट करते. तर हे पहा, तर हे झालं आहे ह्याचं. हे आता इथे मी पायपिंग करून घेणार आहे कॉन्ट्रास्ट कापडाने. तर ह्यापैकी एखाद्या कलरचं कापड वापरणार आहे पायपिंगला, कारण ह्याच कापडाची पायपिंग व्यवस्थित येत नाही. तर प्लेन कापडाने मी पायपिंग करते, पायपिंग करून दाखवते. आणि आता बॅक घ्यायचा आहे, बॅक साईड घ्यायची आहे. तर आता ती सुद्धा आपल्याला मेजर करायची आहे. म्हणजे बाही जोडण्याच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी मेजर करून घ्यायच्या आहेत. तर ही पहा, ही सुद्धा मी मेजर करून घेते. हे पहा, दोन्ही सेम आहेत. पण झालीच तुमची एखादी कमी जास्त थोडीशी तर आत्ताच ती कट करायची आहे बाही लावण्याच्या आधी. तर हे पहा, आत्ता पण इथे जर माझी एवढी एक्स्ट्रा असते थोडीशी तर मी हा शेप देऊन कट करून घेतली असते. पण आता माझ्या दोन्ही सेम आहेत. हे पहा, तर आता जोडल्यावर मागे पुढे होणार नाही.
तर ह्या गोष्टींची काळजी घेतली तर तुमचा ब्लाऊज मागे पुढे अजिबात होणार नाही. तर बाही लावण्याच्या आधी, योकपट्टी लावण्याच्या आधी सगळं मेजर करून घ्यायचं आहे. पायपिंग करण्याच्या आधी गळ्याला, बटनपट्ट्या दोन्ही, ह्या सगळ्या गोष्टी जर फॉलो केल्या तर आपला ब्लाऊज कधीच बिघडणार नाही आणि फिनिशिंगसुद्धा चांगली येईल. आणि ब्लाऊज देण्यापूर्वी धागे दोरे सगळे कट करून घ्यायचे आहेत. तर आता मी शोल्डर जोडू, पायपिंग करून शोल्डर जोडते. तर पायपिंग आता मी ह्या रेड कापडाने करते प्लेन. तर ही पहा गळ्याचे पट्टे अटॅच झालेले आहे. दुसऱ्या कापडाचे क्रॉस पट्टे काढून लावले. तर आता शोल्डर पण कवर शिलाई सकट कशी लावायची, कवर शिलाईसह, की खूप घाण दिसत नाही, मागून धागे दोरे दिसतात. तर आता मी पायपिंगसाठी हे एक्स्ट्राचं कापड कट करून टाकते. तर गोल पायपिंग छान येते. तर हे पहा. तर आता मी बॅक साइड घेते. तर हे पहा. तर ही पहा, ही क्रॉस पट्टी आहे, म्हणजे जी गळ्यासाठी अटॅच केलेली आहे ती. ही बघा, ही इथून मी जॉईंट केले आणि ही आता सरळ आहे. तर आता ही शोल्डर अशी ठेवायची आहे आणि हा बॅक साईडचा पॅनल इथे वरती ठेवायचा आहे. पण पायपिंग करायची आहे, त्यामुळे हे बघा इथे आपल्याला बॅक पॅनल ठेवायचा आहे. हा पहा, की म्हणजे रेड पायपिंग आपल्याला छान दिसेल. तर हे पहा. तर आता मी हे पहा. तर आता मी हे फोल्ड करते. हे पहा. तर आता ही फोल्ड करते आणि शोल्डर अटॅच करून घेते. तर आता पण त्याच पद्धतीने इकडची सुद्धा लावायची आहे. तर इथे मी थोडंसं अंतर, इतकंसं अंतर ठेवणार आहे की एवढी पायपिंग येईल आपली रेड. तर हा पॅनल इथे ठेवते बॅक साईडचा, जिथे मार्किंग केलंय तिथे ठेवते. हे पहा. आता ही पट्टी इकडे वरती फोल्ड करते की अगदी कवर शिलाईसह. तर आता दोन्ही मी डबल शिलाई करून घेते. तर आता इथे कॉर्नर थोडासा कट करते मी, म्हणजे आतमध्ये जाड होत नाही पायपिंग करताना. तर हे बघा, दोन्ही कॉर्नर कट केले. तर आता ह्या दोन्ही शोल्डर मोजायच्या आहेत. हे पहा, दोन्ही तेवढ्याच आहेत, पण ही थोडीशी माझी एक्स्ट्रा झाले. तर हे बघा, ही असं तुम्हाला वाटलं आपली पण थोडीशी एक्स्ट्रा झाली तर ती कट करून टाकायची आहे एका भागाची. तर आता ह्याला पायपिंग करून घेते मी. पायपिंग केल्यावर दाखवते. तर ही पहा, शोल्डर अटॅच करून झालेले आहे. आणि ही बघा किती फिनिशिंगसह, आता फिनिशिंगसह पायपिंग येईल छान. ही पहा, जितकी बारीक पाहिजे तितकी पायपिंग करून घ्यायची आहे. तर मी आता पायपिंग करून घेते. तर हे एक्स्ट्राचे धागे वगैरे बाहेर आलेले कट करायचे. तर ही बघा आपली सुंदरशी पायपिंग अटॅच झालेले आहे, म्हणजे लावून झालेले आहे, पायपिंग करून झालेले आहे. मला जरा बोलताना थोडंसं हे होते मी. तर ही पहा, सुंदर पायपिंग आलेली आहे. तर मी कॉन्ट्रास्ट करायची झाल्यावर उरलेल्या कापडातूनच करते पायपिंग, मिक्स आणि मॅच करून. तर इथे अटॅच धागा आहे तो पण कट करते. तर ही बघा किती छान दिसतोय ब्लाऊज. तर आता हे सगळं मेजर करून झालेलं आहे. आता बाहीचं दाखवते. तर हे सुद्धा 2 पार्ट आणि बॅक साईड हे सुद्धा मेजर करायचं आहे. कधी कधी असंही होतं, बॅक साईड फ्रंटचा एक्स्ट्रा भाग होतो किंवा बॅकचा एक्स्ट्रा होतो. तर हा पहा, हा बॅक साईड डबल घडी केले, डबल फोल्ड केलाय. हा फ्रंट आहे. तर हुक पट्टीपासून मी मेजर करते. हे बघा, तर आता माझा इथे थोडासा एक्स्ट्रा वाटतोय. हा बघा, हे पहा, हा इतका एक्स्ट्रा वाटतोय. तर मी जोडताना इथून जोडणार असं. तर तुम्ही सुद्धा ह्या छोट्या छोट्या गोष्टी मेजर करा.
तर आता आपण बाहीकडे वळूया. तर हे बाहीचं कटिंग आहे आणि इथं सुद्धा मी मार्किंग केलेलं आहे पिंक चॉकने, हे पहा दोन्हीकडे. तर आता मी आतून शेप देऊन घेते. मी आतून शेप दिलाच नव्हता, तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवला होता, फक्त कटिंग करून घेतलं होतं. हा सेंटर आहे. तर आता मी आतून शेप देते. हे 2 इंचाचा मार्जिनचा अंतर सोडते आणि इथून शेप देते आतून. तर हे पहा. तर आता शेप दिल्यावर काय करायचं आहे, पहिलं मार्किंग करून घ्यायचं आहे फ्रंट साईडला, कारण हा आपण आतून जो कट मारतो अर्धा इंचाचा अंतर ठेवून कटिंग करतो ते फ्रंटला लावायचं असतं. तर त्यासाठी आधी मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्ही साईडला. दोन बाही आहेत, हे बघा डबल फोल्ड आहे कापड, म्हणजे दोन्ही बाही आहेत. तर हे मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आता हे कटिंग करते आणि ह्याला मी आतून शेप अजिबात देत नाही. म्हणजे जो मेन फॅब्रिक असतो ना त्याला मी आधी शेप देत नाही. जेव्हा ह्याचं कटिंग करते तेव्हा डायरेक्ट अटॅच करते, कारण अस्तर जर बिघडला तरी आपल्याला परत आणता येतो बाजारातून. आणि मेन फॅब्रिक जर बिघडलं, दोन्ही बाही एका साईडच्या झाल्या तर आपण नंतर काही करू शकत नाही. त्यासाठी ह्याला मी अजिबात शेप देत नाही. फ्रंटचा आधी अस्तरवरच देते आणि जोडून झाल्यावर मग कट करते. तर आता मी तुम्हाला दाखवते आणि कटिंग पण करून दाखवते हे फ्रंटच्या आतल्या शेपची. नाहीतर मग फ्रंट पॅनल बॅक साईडला जोडला जातो आणि बॅक साईड फ्रंटकडे येतो. पण असं मार्किंग करून घेतलं तर बाही चुकत नाही आपली, एवढं लक्षात ठेवायचं. तर आता हे मेन फॅब्रिक आहे. तर मी दोन्ही बाही ठेवताना हे पहा अशा ठेवते. आता तुम्हाला मशीनच्या पाटावर दिसणार नाही. तर हे बघा दोन्ही बाही ठेवताना अशा मी मशीनवरून बाहेर आले, कारण तुम्हाला नीट कळावं म्हणून. दोन्ही बाही अशा ठेवल्यात, हे पहा अशा ठेवल्यात. आणि आता हे मार्किंग केलेलं आहे. तर मार्किंग केलेली साईड आपल्याला अशी ठेवायची आहे, वरती दिसायला पाहिजे. हे पहा. तर ह्या साईडची जर आपण अशी ठेवली, ही बघा आता इथे मार्किंग नाहीये, जर हे अस्तर मी जर असं ठेवलं तर ह्या दोन्ही बाही आपल्या एकाच साईडच्या होतील. म्हणजे एकाच कुठल्या तरी हाताची दोन्ही बाही होतील. तर त्यासाठी हे मार्किंग लक्षात ठेवायचं आहे की आपण आतून शेप दिलेला आहे अर्धा इंचाचा. तर हे मार्किंग वाल्या एकाच साईडला ठेवायचे आहेत, हे बघा एकाच दिशेला. आणि जोडताना सुद्धा हे अस्तर अटॅच झालं की लगेच हे करून घ्यायचं आहे मार्किंगच्या जवळ. हे बघा असं ठेवायचं आहे ठेवताना, की म्हणजे विसरायला होत नाही की आपण कुठला पार्ट कुठे जोडलाय. तर आता मी शिलाई मारून दाखवते. तर एका बाहीचा अस्तर झालेला आहे जोडून. तर आता हे बघा इथे मार्किंग आहे, तर मार्किंगची साईड मी याच्या बाजूला ठेवणार आहे, हे बघा. तर आता जोडताना सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे कन्फ्यूज व्हायला होत नाही. तर हे बघा इथे मार्किंग आहे, तर इथे सुद्धा मार्किंग केलेलं आहे. तर जोडताना मी असं जोडून घेते. हे पहा दोन्ही. तर आता आपल्याला इथे दाबशिलाई मारून घ्यायची आहे. तर ते दाबशिलाई मारून घेते. हे बघा दोन्ही बाही जोडून झालेल्या आहेत, अस्तर जोडून झालेला आहे. तर हा खोली दिलेला भाग हा आहे म्हणजे फ्रंटचा. तर पुन्हा तिथे मार्किंग करायचं आहे. हे बघा दोन्ही एकाच दिशेला आलेत, हे बघा. पण ती जर हे मार्किंग न केल्यामुळे हा जर अस्तर इकडे लागला चुकून तर दोन्ही बाही एका बाजूच्या होतात. तर आता आपल्याला फोल्ड करायचे आहे दोन्ही. तर हे बघा हे सुद्धा मेजर करायचं आहे. आपली बाही मागे पुढे छोटी मोठी होते, म्हणजे जोडताना एक भाग छोटा एक मोठा. तर हे सुद्धा मेजर करायचं आहे. तर बघा ह्या बाहीचं तर परफेक्ट आहे, हे बघा
असं वाटलंच एखादं एक्स्ट्रा आहे तर ते कट करता येतं. तर हे बघा, हे दोन्ही सेम आहेत. हे बघा, तर आता सेंटर करून घ्यायचं आहे. तर हे एका बाहीचं झालं. दुसरे पण बघूया परफेक्ट आहे का. तर हे मी खोलीच्या साईडला मार्किंग केलेलं आहे की आपल्याला जोडताना लक्षात येतं की हा खोलीचा भाग आहे, म्हणजे फ्रंटचा आहे. तर हे सुद्धा दोन्ही भाग मी बघते मेजर करून. तर हा बघा, मला किंचितसा एक्स्ट्रा वाटतोय. हे बघा, अगदी किंचितसा एक्स्ट्रा वाटतोय, हा इतकाच. तर तो मी कट करते. तर जितका एक्स्ट्रा असेल तितकाच कट करायचा आहे. हा बघा, इतकाच एक्स्ट्रा होता. तर आता मी ह्या बाहीला सुद्धा सेंटर करून घेते. सेंटर केल्यामुळे बाही चुकत नाही, मागे पुढे होत नाही. फ्रंट बॅकला दोन्ही साईडनी समान जोडले जाते. तर आता मी तुम्हाला जोडून दाखवते. ते सुद्धा मेजर करून घ्यायचं आहे शोल्डरपासून. तर आता इथे सुद्धा पाहायचं आहे आपल्याला बॅक साईडला कोणती बाही येईल आणि फ्रंटला कोणती येईल. तर आता ही बाही माझी फ्रंटची आहे, म्हणजे फ्रंटपासून सुरुवात होणार आहे. ही पहा, तर हे मार्किंग केलं ते फ्रंटचं आहे, म्हणजे जिथे खोली आहे तिथे मार्किंग केलं होतं. तर आता ही शोल्डर, हा शोल्डरचा सेंटर आहे आणि हा बाहीचा सेंटर आहे. तर हे बघा, तर सेंटरवर सेंटर ठेवायचा आहे. तर इथे सुद्धा मेजर करायचं आहे बाही, कारण तुम्ही डायरेक्ट जोडायला गेलात आणि इकडे ह्या साईडला एवढी उरली तर ती कट केली तर खूप प्रॉब्लेम होईल. तर आधीच मेजर करून बघायचं आहे. हे बघा, तर आता इथे मी मेजर करते बाही, बघूयात बरोबर आहे का. थोडीशी एक्स्ट्रा वगैरे असेल तर कट करायची आहे. तर थोडीशी माझी ही बघा, ही थोडीशी एक्स्ट्रा आहे. तर मी आता ही एक्स्ट्राची सोडून जॉईन करणार. ही एवढी एक्स्ट्रा आहे. तर आता मी जोडताना ही पण जोडताना मी आता इथून जोडणार. तर आता मी बाही जोडून घेते, ती नंतर कट करूया. तर तुम्हाला दाखवण्यासाठी थोडंसं काहीतरी एक्स्ट्रा झालं तरी हे पण. तर आता मी जोडून घेते. तर हे पहा, हा सेंटर आहे बाहीचा आणि हा शोल्डरचा. तर हा बघा, सेंटरवर सेंटर आला पाहिजे. हा पहा, तर आता बरोबर येतोय. पण मी डायरेक्ट लावली असती तर ही बघा, एवढी एक्स्ट्रा बाही होती, इतकी एक्स्ट्रा होती, तर आपला सेंटर चुकला असता. ओके, तर एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तर हा बघा, सेंटरवर सेंटर आलेला आहे. आता इकडे उरताना पण तितकाच उरेल. तर हे पहा, एवढी बाही एक्स्ट्रा झालेली आहे. तर ती आता आपण अशी लेवलने कट करून घ्यायची आहे. ही बघा, तर आता असं सेंटरवर सेंटर ठेवून बाही मोजल्यामुळे दोन्ही साईडला आपली तेवढीच उरलेली आहे. ही बघा, आणि आपण एवढी, ही बघा, ह्या साईडची सुद्धा बॅक आणि फ्रंट दोन्हीची एवढी एवढी उरलेली आहे. आणि डायरेक्ट आपण बाही अटॅच केली असती तर कुठल्या तरी एकाच साईडला इतकी उरली असते आणि मग आपण कट केलं असतं तर पूर्ण ब्लाऊजचा लुकही जातो आणि खालीवर होते बाही सुद्धा खालीवर होते, बॅक फ्रंट कमरेचा भाग सुद्धा खालीवर होतात. तर आता अशी जोडल्यामुळे आपले कोणतेच भाग खालीवर होणार नाही. तर याच पद्धतीने दुसरी बाही जोडून घ्यायची आहे. तर मी ती दुसरी जोडून घेते. तर हे पहा, आता आपण फिटिंग करूयात. हे पहा, तर आता कवर शिलाई करून घेते मी, म्हणजे फिटिंग करताना सुद्धा कवर शिलाई करते. तर हे बघा, आता आपण सगळं मेजर केलेलं आहे, त्यामुळे मागे पुढे काही होणार नाही. तरी सुद्धा पुन्हा एकदा चेक करायचं आहे. हे बघा, सेंटरला सेंटर आला पाहिजे. हे बघा, तर आता मी अशी शिलाई करून घेते. तर हे बघा, फिटिंग करायची आहे आता. हे बघा, अशी मी कवर शिलाई करायची असेल तर अशी स्ट्रेट शिलाई मारून घ्यायची, बॅक आणि फ्रंटचा दोन्ही भाग हे बघा असे जोडून घ्यायचे सरळ, आणि मग उलटं करायचं आहे, मग कवर शिलाई होते. तर आता ही बघा, इथे मी मार्किंग केले. तुमचं जे ब्लाऊजचं मेजरमेंट असेल त्याप्रमाणे मार्किंग करा. तर आता आपण इथून शिलाई मारूयात. अशी शिलाई मारली की ही आपोआप कवर शिलाई झाली बाहेरून.
कवर शिलाई दिसते, मग धागे दोरे काही निघत नाही। तर आता मी तुमच्या मेजरमेंटनुसार मेजर टाका। तर ही पहा आपली फिटिंग झालेली आहे। ही बघा, तुम्हाला फिटिंगमध्ये किती 2, 4, 3 शिलाई ठेवायच्या असतील त्या ठेवा, पण क्लायंटला देताना नेहमी हे बघा धागे दोरे कट करायचे आहेत, एकही धागा ठेवायचा नाही आहे। तर असेच लोंबकत राहतात धागे कधी कधी, हे बघा। तर सगळे धागे दोरे कट करूनच कस्टमरला ब्लाऊज द्यायचा आहे, आणि ब्लाऊज देताना कसाही द्यायचा नाही, चुरगळलेला मुरगळलेला व्यवस्थित घडी करून द्यायचा आहे। तर आता मी ह्याला उलटा सरळ करते। तर हे पहा आपल्या ब्लाऊजचा सेंटरला सेंटर आलेला आहे। हा पहा अजिबात चुकलेला नाही आहे, बघा। हा बघा सेंटर एकदम सेंटरला सेंटर आलेला आहे, बिलकुल चुकलेला नाही। हे पहा कमरेचा भाग पण मागे पुढे नाही आहे। तर थोडीशी तुम्ही जर काळजी घेतली तर ह्या गोष्टी होणार नाही आहेत, आणि ह्या गोष्टी फॉलो केल्या तर तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट होईल, आणि ह्या अशा कामामुळे ब्लाऊजला फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते। तर हे वर्कचे पण थ्रेड निघाले ते सुद्धा कट करते मी। तर दुसऱ्या साईडचा सुद्धा दाखवते। हे बघा, हा कमरेचा भाग आहे, इथले धागे कट करायचे आहेत। हे बघा, हा कमरेचा भाग आहे, एकदम परफेक्ट आलेला आहे। हा भाईचा सेंटर आहे, तो सुद्धा आलेला आहे, अजिबात चुकलेला नाही आहे। तर अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे सुद्धा ब्लाऊजला छान फिनिशिंग येते, आणि असा ब्लाऊज स्टिच करून दिला तुमच्या कस्टमरला तर तुमचा कस्टमर तुमच्याशिवाय कुठेच जाणार नाही, तुमच्याकडेच येईल। तर हा पहा ब्लाऊज किती सुंदर झालेला आहे, कटोरी सुद्धा छान आलेली आहे। तर आजचा विषय होता फक्त मागे पुढे, स्लीव्ज मागे पुढे होणे, शोल्डर मागे पुढे होणे, हे योकपट्टी मागे पुढे होणे, बटनपट्टी। त्यामुळे मी कटोरीचं कटिंग वगैरे दाखवलेलं नाही आहे। जर कटोरीचं कोणत्या चेस्ट साईजचं पाहायचं असेल तर तशी कमेंट करा, आणि चॅनल माझे सगळे व्हिडिओ पहा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आजची व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।